राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रणसंग्रामात काही प्रभाग फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नसतात, ते इतिहास, विश्वास आणि स्वाभिमानाचं प्रतीक असतात। असाच एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 17, भाजपाचा अभेद्य अजिंक्य बालेकिल्ला। या प्रभागात निवडणूक म्हणजे केवळ मतांची मोजणी नाही, तर जनतेच्या विश्वासाचा उत्सव असतो। रस्त्यावरून चालताना, गल्लीबोळात फिरताना, दुकानात, घराघरात एकच सूर ऐकू येतो, आपला प्रभाग, आपला पक्ष, भाजप। भाजपने या प्रभागात उतरवलेले चारही उमेदवार म्हणजे केवळ नावं नाहीत, तर लोकांच्या आयुष्यातील ओळखीची माणसं आहेत। सोशल इंजिनिअरिंगचा अचूक समतोल साधत निवडलेले हे चेहरे आज जनतेच्या मनात ठामपणे रुजलेत। त्यातल्या त्यात प्रशांत पाटील पहिल्यांदाच महापालिकेच्या रिंगणात उतरले, पण राजकारणात नवे असले तरी लोकांच्या हृदयात जुने आहेत। गेल्या 15 ते 20 वर्षापासून कोणताही दिखावा न करता, कोणताही गाजावाजा न करता ते लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले। सोज्वळ चेहरा, साधी भाषा, माणुसकीचा स्पर्श, म्हणूनच आज प्रभाग 17 मध्ये त्यांचं नाव उच्चारलं की चेहऱ्यावर आपोआप विश्वासाचं हास्य उमटतं। प्रभाग 17 म्हणजे सांगली शहराचा धडधडणारा ठोका। हा केवळ भौगोलिक मध्यवर्ती भाग नाही, तर विकासाचा केंद्रबिंदू आहे। गेल्या 5 वर्षात इथं झालेलं काम दिसणार आहे, बोलणार आहे, अनुभवता येणार आहे। रस्ते रुंद झाले, पाणी नियमित झालं, नागरी सुविधा उभ्या राहिल्या, अंधार दूर झाला आणि या सगळ्यामागे होता भाजपचा ठाम विकासाचा दृष्टिकोन। केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या ताकदीनं महापालिकेला मोठा निधी मिळाला, अनेक वर्ष प्रलंबित असलेली कामं मार्गी लागली। त्यामुळे हा प्रभाग आज अभिमानानं सांगतो, आम्ही विकास पाहिलाय, अनुभवलाय। प्रशांत पाटील, लक्ष्मण नवलाई, गीतांजली ठोपे पाटील आणि मालन गडदे हे 4 नावं आज प्रभाग 17 मध्ये आश्वासन नाही, तर विकासाची हमी आहे। त्यामुळंच आज वातावरण एकच सांगतंय, चारही उमेदवार निवडून येणारच। या प्रभागाची राजकीय परंपराही तेजस्वी आहे। शैलेजा नवलाई शहराच्या पहिला महापौर म्हणून इतिहास रचणाऱ्या याच मातीतील नेत्या, मागील टर्ममध्ये गीता सुतार, सक्षम नेतृत्वाची साक्ष। ही परंपरा सांगते की प्रभाग 17ला केवळ सत्ता नको, तर दिशा देणारं नेतृत्व हवं असतं आणि ते भाजपनं नेहमीच दिलं। आज स्पष्ट दिसतं की हा किल्ला अजून मजबूत झालाय, हा झेंडा अजून उंच फडकणार आहे आणि हा विश्वास अजून घट्ट होणार आहे। महापालिकेत भाजपाची सत्ता येणार हे आता अंदाज नाही, तर खात्री आहे आणि त्या सत्तेच्या सिंहासनावर बसणारा महापौर याच प्रभागातून असेल, ही आशा आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात उजळून निघाली आहे। प्रभाग 17 भाजपाचा होता, आहे आणि राहणारच। हा विजय मतपेटीत नाही, तो आधीच लोकांच्या हृदयात नोंदला गेलाय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।